माणगाव रेल्वे स्टेशन मुंबई गोवा हायवेवर असलेलं सुंदर गर्द झाडीने वेढलेलं तालुक्याचं स्टेशन। महाडमध्ये नोकरीला असताना शनिवारी सकाळची शिफ्ट करून गावाकडे निघालो। दुपारचे जवळपास 4 वाजले असतील। दिवसभर थकून अंगात थकवा आलेला होता, पण घरी जाण्याची ओढ तो जाणवू देत नव्हती। रिक्षावाल्याने स्टेशनच्या आत आणून सोडलं आणि पैसे घेऊन तो आल्या मार्गी परत गेला। बॅग खांद्यावर टाकून स्टेशनच्या आत प्रवेश करताच तिकिटासाठी मोठी रांग लागलेली दिसली। खरं तर माझी बिलकुल उभं राहण्याची इच्छा नव्हती। खाजगी कंपनीत सकाळपासून किती काम करावं लागतं हे जे खाजगी कंपनीत काम करतात त्यांना चांगले ठाऊक असेल। हळूहळू माझा नंबर जवळ आला तेव्हा थोडं बरं वाटलं। एक पनवेल द्या, मी खिडकीत पैसे देत म्हणालो। साहेब, ट्रेन वेळेत आहे ना? खात्री करावी म्हणून मी एकदाचे विचारूनच घेतले। हो, वेळेत आहे, साहेबांनी वर न बघताच तिकीट देत उत्तर दिलं। तिकीट घेऊन मी विचार करत होतो की कुठेतरी निवांत बसायला जागा बघावी आणि 2 घास खाऊन घ्यावे। भूक पण खूप लागलेली होती। तशी माझी ट्रेन 5:30ला येणार होती, पण मी मात्र मुद्दाम आधी हजर असायचो, म्हणजे थोडा निवांत वेळ मिळतो, शिवाय आरामही करता येतो। स्टेशनवर जास्त गर्दी नव्हती। पायऱ्या चढून वरती आलो। उजव्या बाजूला निवांत जाऊन बसावं म्हणून सरळ निघालो। उतरते ऊन चेहऱ्यावर पडून मावळण्याच्या तयारीत होते। थोडे पुढे गेल्यानंतर मला पाठीमागून कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला। प्रकाश, ए प्रकाश! आवाज ओळखीचा तर वाटत नव्हता, पण माझ्या नावाने मारलेली ती हाक मात्र कुठेतरी जिव्हाळ्याची वाटली। त्या हाकेमध्ये काहीतरी ऋणानुबंध का कुणास ठाऊक मला क्षणभर जाणवले। अनोळखी जागेवर मला ओळखणारा कोण असावं म्हणून मी आश्चर्यचकित झालो। मी मागे वळून बघितले तर दगडी बैठकीवर 3 जण बसलेले होते। मला बघताच मधला व्यक्ती उभा राहिला आणि माझ्याकडे बघून हसरा चेहरा करत मला म्हणाला, ओळखलं का मला? मी खरं तर थोडा संभ्रमितच झालो। त्याला काय उत्तर द्यावे मला कळेना। मी त्याला त्या क्षणापर्यंत अगदी प्रामाणिकपणे सांगतो, ओळखले नव्हते। त्याच्या ओळखण्यापेक्षा मला जी परिस्थिती समोर दिसली ती मात्र माझ्यासाठी खूप अवघड होती। त्या परिस्थितीने मला एका वेगळ्याच पेचात पडलं होतं। मला हाक मारणाऱ्या व्यक्तीचे दोन्ही हात हातकड्यांनी बांधलेले होते आणि तो दोर घेऊन एक पोलीस कॉन्स्टेबल उजव्या बाजूने बसला होता, तर दुसरा कॉन्स्टेबल हा डाव्या बाजूने। त्या व्यक्तीच्या बाजूला बसलेले दोघेही पोलीस गणवेशात होते। एकाजवळ मोठी रायफल बाजूला उभी करून ठेवलेली, तर दुसऱ्याच्या हातात आरोपीचा पांढरा पिळदार दोर। मी मनातून थोडा दचकलो। काहीतरी वेगळं प्रकरण आहे म्हणून लगेच मागे फिरावे असे क्षणभर मला वाटले। पोलीस आणि गुन्ह्याचं प्रकरण असावं, उगाचच नको डोक्याला ताप म्हणून मी मागे फिरण्याच्या विचारात होतो। पण माझी द्विधा अवस्था झाली। त्या व्यक्तीने मला हाक मारून बंधनात अडकवलं होतं। तुम्हाला ओळखल्याशिवाय कोणी तुमच्या नावाने हाक मारत नाही। तू प्रकाशच ना, फासाटेचा ना तू? त्याला माझ्याबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता। मी मात्र फक्त मान हलवत होतो, कारण हो म्हणावं की नाही हा मला प्रश्न पडला। माझा एक होकार कोठे पुरावा म्हणून वापरला जाईल की काय असा निरर्थक विचार उगाचच माझ्या मनात आला। पोलीस आणि गुन्हेगार यांच्यासोबत मी आयुष्यात पहिल्यांदा उभा होतो। असे प्रसंग आपल्याला नवीन असतात। मनुष्य एरवी कितीही बेसावध असला तरी अशा वेळी मात्र तो सावधच होतो। अंगातला हाफ शर्ट आणि मळलेली ती पॅन्ट, साधी आणि झिजलेली चप्पल, मी त्याच्यावर खालपासून वरपर्यंत नजर फिरवली। केसांना कित्येक दिवसांपासून तेल लावलेले नसेल असे भुरकट झालेले केस बघून मी अजूनही त्याला ओळखू शकलो नव्हतो। अरे, शाळेत आपण एका वर्गात होतो, आठवतंय का? त्याचा चेहरा खुलला होता। त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी हरवलेले सापडण्याचे भाव मला दिसले। मला आता काही पर्याय उरला नव्हता। ओळख अगदी उंबरठ्यापर्यंत आली होती। मी क्षणात कित्येक वर्ष मागे जाऊन हा चेहरा कोठे बालपणीतील जुन्या आठवणीसोबत जुळतो का हे बघत होतो, पण मला अपयश आलं। मी ओळखू शकलो नाही। संपूर्ण 30-35 वर्षापूर्वीच्या आठवणी क्षणात स्मृतीपटलावर येऊन गेल्या। अरे, मी विशाल, आपण 7वीत बघ एकाच वर्गात होतो। त्याने आठवण करून दिली। तो विशाल बोलतो ना बोलतो तोच एकाच वेळी सगळे दिवे लागावे तसे सगळे पटपट आठवत गेले। माझे मन क्षणात 30-35 वर्ष मागे गेले। माझ्या मनाने बालपणीचा विशाल एका सेकंदात शोधला।
परकी वाटणारी व्यक्ती आता आपली वाटायला लागली होती। त्याच्याबद्दल मनात एक आपुलकी निर्माण झाली। एव्हाना ते दोघेही पोलीस कॉन्स्टेबल माझ्याकडे फक्त निस्तेज नजरेने बघत होते। अरे मी येथे महाडला एका कंपनीत जॉब करतो, आज उद्या सुट्टी आहे, त्यामुळे घरी चाललोय। तुझे काय चालले? हा प्रश्न माझ्या ओठांवर येऊन थांबला, कारण परिस्थिती समोर दिसत होती। मला काही बोलण्याआधी त्याने सांगायला सुरुवात केली, अरे घरच्या परिस्थितीमुळे मला शाळा सोडावी लागली, नंतर मग चुकीच्या संगतीमुळे केव्हा गुन्हेगारीकडे वळालो समजलेच नाही। माझ्यासाठी हा सगळा आश्चर्याचा धक्का होता। मी पाहिलेला अनुभवलेला विशाल असा नव्हता। आम्ही शाळेत एकत्र खेळलो होतो, एकत्र जेवलो होतो, वर्गात शेजारी बसून अभ्यास केला होता। आमच्या मैत्रीचं ते नितळ नातं पुन्हा जागं झालं। नाती कोणतीही असोत, संपत कधीच नाहीत, तुटत कधीच नाही, एकतर ती विस्मरणात जातात किंवा दुर्लक्षित तरी होतात। आयुष्यात संगत गुण हा सोबत गुण असतो। तुम्ही वर्तमानात कोणाच्या संगतीत राहता यावरून तुमचे भविष्य ठरते। त्याचे हे वाक्य मला तंतोतंत पटले। आयुष्यात आलेला अनुभव हाच खूप मोठा शिक्षक असतो, त्यापासून नक्कीच शिकलं पाहिजे। पण माझे नशीब नव्हते, मी चुकत गेलो, चुका घडत गेल्या। मनुष्याला स्वतःच्या चुका सांगणारे कोणीतरी असावे, मला तसं कोणी भेटले नाही। तो जे काही बोलत होता मी सगळं ऐकत होतो। माझ्याजवळ तो झालेला पश्चाताप व्यक्त करत होता। गेलेले आयुष्य आणि झालेल्या चुकांबद्दल खंत व्यक्त करताना अचानक त्याच्या डोळ्यात अश्रू आले। तो ढसाढसा रडू लागला। आता तो त्यांना थांबवू शकला नाही। त्याच्या दोन्ही डोळ्यातून निघालेल्या अश्रूच्या धारा त्याचं दुःख हलकं करण्याचा केविलवाना प्रयत्न करत होत्या। बांधलेल्या हातांनी आणि घट्ट मुठींनी त्याने डोळे पुसले। तो किती मोठ्या त्रासातून, भयानक शिक्षेमधून व शारीरिक पीडेतून चालला होता हे त्याच्या रडण्यातून मला समजले। त्या क्षणाला मी काहीही मदत करू शकत नव्हतो। मी साक्षी भावाने फक्त त्याच्या समोर उभा होतो। बाजूला उभे असलेले कॉन्स्टेबल आमच्याकडे बघत होते। हाच फरक असतो संबंधाचा। त्याच्यासोबत असून सुद्धा ते परके होते आणि मी मैत्रीच्या नात्याने जवळचा झालो होतो। मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला। विशाल, रडू नकोस। प्रत्येकाला आयुष्यात आपल्या चुकीची शिक्षा भोगावी लागते, त्यातून कोणीही सुटला नाही। हा निसर्गाचा नियम आहे। हेच तर कर्माचे फळ आहे। श्रीमंत गरीब कोणीही असो, आपल्या कर्माचे फळ आपल्यालाच भोगावे लागते। जगामध्ये आपली चूक जो मान्य करतो तोच खरा प्रामाणिक, तोच स्वतःचे जीवन बदलू शकतो। आज मी तुला तू काय केलेस हे विचारणार नाही, पण एक नक्की सांगेल की प्रत्येक रात्रीच्या गर्भात उद्याचा उषक काल असतो। तुझी शिक्षा संपल्यावर नवीन जीवनाची सुरुवात कर। आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघायला चालू कर। दुसऱ्यांसाठी मी कसा उपयोगी येऊ शकतो हा प्रयत्न कर। मग बघ, लोक तुझ्या मदतीला येतील, तुला नक्कीच आनंद मिळेल। माणसाच्या गरजा आणि अपेक्षा कमी असल्या की जीवन किती सुंदर आणि सोपे आहे ते समजते। भौतिक सुख वाढली की आपण जीवन गुंतागुंतीचे करतो। जीवन जगायला फक्त पैसा लागतो असं नाही, त्या पैशाबरोबर मनशांती, समाधानी वृत्ती आणि प्रामाणिकपणाही असावा लागतो। त्याला मी जे सांगत होतो ते सर्व पटत होते। प्रत्येक वेळेस मान हलवून त्याने मनाचा निर्धार केला, मी बदलणार, नक्की बदलणार। मला या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे आहे। तू भेटलास मला खूप बरे वाटले रे। अगदी आपुलकीच्या नात्याने तो बोलला। एवढ्यात स्टेशनवरची घंटा वाजली। ट्रेन दूरवरून प्लॅटफॉर्मवर येताना दिसायला लागली होती। प्रवाशांची धावपळ सुरू झाली। तसे चल बस झालं रे बोलणं। हातातला दोर पकडून कॉन्स्टेबल साहेबांनी रूढ आवाजात फरमान सोडलं। दुसऱ्याही कॉन्स्टेबलने जवळची रायफल उचलून खांद्याला लावली। 35 वर्षांनी भेटलेला मित्र पुन्हा दूर चालला होता। ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली तसे ते माझ्यापासून निघाले। भेटू रे परत कधीतरी, नक्की, माझ्याकडे मागे वळून म्हणाला। दुपारी जेवणासाठी घेतलेले पार्सलची मला लगेच आठवण झाली। विशाल जरा थांब, मी लगेच हाक मारली। बॅगमधून नुकतेच घेतलेले पार्सल काढले आणि त्याच्या हातावर ठेवले। वेळ मिळाले तर जेवून घे कुठेतरी। मी पार्सल आणि माझे कार्ड त्याच्या हातावर ठेवले। यावर माझा फोन नंबर आहे, मला बाहेर आलास की फोन कर, मी म्हणालो। दोन्ही हातांनी स्वीकार करत तो पाठमोरा झाला। ते माझ्यापासून दूर गेले होते। मीही माझ्या जागेवर जाऊन बसलो। 5 मिनिटात ट्रेन निघाली होती। मित्राची झालेली ती अवस्था पाहून खूप वाईट वाटले। दोघांचाही प्रवास सुरू झाला। त्याचा प्रवास पश्चातापाकडून प्रायचित्ताकडे आणि माझा वर्तमानातून जुन्या शाळेतल्या आठवणीच्या भूतकाळाकडे।
मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.